रामराम मंडळी, गावगाड्याच्या गोष्टींचा आजचा 141वा भाग आणि भागाचं शीर्षक आहे नावात काय असतं. गावगडाच्या या गोष्टी, गावगडाच्या या गोष्टी नाही काल तर भाल कष्टी, विकासाची मिळे दृष्टी, सुधारेल गावची सृष्टी. आपण जेव्हा हिंडत असतो, एकतर ह्या भागाला खूप उशीर झाला, याचं कारण मी दौऱ्यांवरती हिंडत होतो आणि हिंडत असताना काही गावांची नावं, काही ठिकाणांची नावं ही अशी वेगळी वैशिष्ट्यपूर्ण अशी मला आढळली आणि मला असं वाटलं की आपल्या गावांची नावं सुद्धा किती वैविध्यपूर्ण आहे. त्यांना कसं काहीतरी एक कारण असतं, ते नाव का पडलं याच्या मागे काही आख्यायिका असतात, घटना असतात, असं माझ्या लक्षात आलं. आणि म्हणून म्हणलं की ह्या गावांच्या नावांची जी जादू आहे तिच्यावर आपण थोडंसं बोललं पाहिजे. शहादा तालुक्यात हिंडत होतो आणि शहादा तालुक्यामध्ये मानमोड्या नावाचं गाव आहे. आता मानमोड्या हे गावाचं नाव कसं काय असं माझ्या मनात प्रश्न पडला आणि मी तिथं जरा चौकशी केली तर या नावामागची आख्यायिका अशी आहे की जुन्या काळी कधीतरी तिथे एक आजार आलेला होता आणि त्या आजारामध्ये म्हणे माणसाची मान वाकडी व्हायची आणि मग तो माणूस जगणं मुश्किल व्हायचं आणि म्हणून त्या गावाचं नाव मानमोड्या असं पडलं. पुण्याजवळच्या वेल्हे तालुक्यामध्ये भट्टी नावाचं एक गाव आहे. आता भट्टी असं कसं काय बरं गावाचं नाव असू शकतं असा मला प्रश्न पडला. या गावामागची आख्यायिका, नावामागची आख्यायिका अशी आहे की राजगडावर पावसाळ्याच्या काळात लाकडं ओली असायची आणि ती पेटायची नाहीत. मग अशा वेळी गडावरती स्वयंपाक पाण्याला अनेक गोष्टींकरता कोळसा हा नेला जायचा आणि त्याच्यावरती स्वयंपाक पाणी केलं जायचं. आता राजगड हे त्यावेळी राजधानीचा गड होता, त्यामुळे तिथला स्वयंपाक हा अनेक माणसांचा स्वयंपाक असेल, तो काही फक्त 4-5 जणांचा स्वयंपाक असं नाही. त्यामुळे ह्या गावामध्ये भट्ट्या लागायच्या आणि ज्यामध्ये लाकडाचा कोळसा केला जायचा आणि तो वरती गडावरती पाठवला जायचा, म्हणून त्या गावाचंच नाव भट्टी. भट्टी वागदरा, वागदरा आहे त्या शेजारचं गाव आहे, त्यामुळे भट्टी वागदरा असं नाव पडलं. किती मनोरंजक अशा पद्धतीची माहिती आपल्याला या नावांच्या इतिहासातनं मिळत असते. अनेक वेळा माहिती अशी असते की इंटरेस्टिंग वाटते. आमच्या इथे लिंगाणा म्हणून किल्ला आहे, गड हे आहे, शिखर आहे आणि तिकडे जाताना मढे घाट या नावाचा एक घाट लागतो. आता हे असं कसं काय नाव बरं घाटाचं, मढे घाट का? तर त्याला एक ऐतिहासिक संदर्भ आहे. नरवीर तानाजी मालुसरे जेव्हा सिंहगड जिंकताना धारातीर्थी पडले तेव्हा त्यांचं शव हे त्या घाटातनं गेलेलं होतं त्यांच्या गावी आणि म्हणून त्या घाटाचं नाव तेव्हापासून मढे घाट असं पडलं. हिंडत असताना खूप असे संदर्भ आपल्याला सापडतात. नावांमध्ये असतील, एखाद्या जागेच्या ठिकाणी असतील, गावाचं नाव याच्यावरनं असतील. इंटरेस्टिंग वाटतं. त्यामुळे अनेक गावांची नावं, कोल्हापुरात एक गाव आहे, मला आत्ता नेमकं नाव नाही आठवते, पण ते संताजी घोरपड्यांचं गाव, त्यामुळे त्या गावाच्या पुढे कंसात सेनापती असं लिहिलेलं असतं. इतिहास जतन करण्याची आपली या भागातली ही पद्धत आहे. नावांच्या रूपाने इतिहास जतन केला जातो. हा कधीतरी कुठेतरी नोंदला गेला पाहिजे असं मला वाटतं. नाहीतर येणाऱ्या पिढ्यांना कधी कधी गंभीर इतिहास असतो, कधी कधी गमतीचे इतिहास असतात. इतिहास कसाही असो, घटना गमतीदार असो, घटना गंभीर असो, तिची कुठेतरी नोंद आपण करून ठेवली पाहिजे असं मला वाटतं. आणि नावं असतील, गावातले काही ठिकाणं असतील, काही झाडं असतील, सगळ्यांमागे आख्यायिका दडलेल्या असतील, मंदिरं असतील, या सगळ्या कुठेतरी नोंदल्या पाहिजेत. नवीन येणाऱ्यांना पिढ्यांना हे बघायला मिळालं पाहिजे, ऐकायला मिळालं पाहिजे, समजलं पाहिजे असं मला वाटतं. तुम्हीही विचार करा, तुमच्या गावामध्ये अशी काही
खास वैशिष्ट्य असतील, नावाचं वैशिष्ट्य असेल, एखाद्या ठिकाणाचं वैशिष्ट्य असेल तर जरूर कॉमेंट्समध्ये सांगा. फरकांड्याच्या त्या मनोऱ्यांबद्दल आपण बोललेलो होतो. दुर्दैवाने त्यातला एक मनोरा पडलाय असं माझ्या कानावरती आलं. ते सत्यता त्याची पडताळून पाहायला कधीतरी मला जायचंय फरकांड्याला. कधी योग येतोय बघूयात. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.